हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज होता स्पेशल डे. तर हर्षास किचनमध्ये बनलं होतं कटवडा रस्सा, म्हणजेच विदर्भ स्टाईल आलू बोंडा रस्सा. एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनला होता. एकदा तुम्ही या प्रकारे नक्की करून पहा. चला तर बनवूया आता. सगळ्यात पहिले मी बटाटे कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या बटाट्याचे आणि थंड करायसाठी आपण ते पाण्यातून वेगळे करून घ्यायचे. आणि त्याच कुकरला आपण आता लावणार आहे रस्स्यासाठी मूग. आपण मूगच्या ठिकाणी मोठ, बरबटी किंवा चणे, वटाणेसुद्धा वापरू शकता. तर मी आता वापरली आहे रस्स्यासाठी मूग. त्यामध्ये थोडं मीठ टाकून कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला तर आलू वड्यासाठी आता मसाला बनवून घेऊया. याच्यामध्ये 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, गरम मसाला अर्धा चम्मच, हिंग वापरायचं आणि यामध्येच आपण 1 चम्मच सोप, धने वापरायचे आणि मिऱ्याचं पावडर वापरायचं. चला तर यासाठी आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे चॉप करून घेऊया आणि रस्स्यासाठी टोमॅटो चॉप करून घेऊया आणि कांदासुद्धा चॉप करून घेऊया. चला तर आता गॅसवर कढई चढवूया. त्याच्यामध्ये टाकायचं तेल सगळ्यात पहिले आणि जे धने, हिंग आणि सोप टाकून पहिले भाजून घ्यायचं छान भाजून घ्यायचं 2 मिनटासाठी. त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे कांदासुद्धा भाजून घ्यायचा. कांदा टाकणं झालं की त्याच्यामध्ये टाकायची मेथी. सगळ्यात पहिले अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आणि मेथी टाकणं एकदम छान मस्त आहे. एकदम छान फ्लेवर येतो. आता सीझन विंटर चालू आहे, त्यामुळे मला मेथी अवेलेबल आहे, त्यामुळे मेथी टाकली मी. फ्रेश नाही तर आपल्याला कसुरी मेथी वापरायची आहे. आणि मसाला टाकून जे सांगितले ते बेसिक मसाले ते टाकायचे आणि थोडं भाजून घ्यायचं. याच्यामध्येच आपण जे उकडलेले बटाटे होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि खालीवर करून छान हे 5 मिनटं मसाल्यामध्ये बटाटे शिजू द्यायचे. एकदम छान होतो. आणि एक बटाटा आपण शिल्लक ठेवला आहे, तो आपण रस्स्यामध्ये वापरणार आहे थिकनेससाठी. चला तर खालीवर करून हा मसाला भाजून घ्यायचा छान प्रकारे. एकदम छान बनतो. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा. आणि याच्यामध्येच आपल्याला सिक्रेट आहे ते 2-3 चम्मच आपल्याला बेसन टाकायचं. त्याने एकदम छान फ्लेवर येतो. चला तर हा मसाला रेडी आहे आपला. एका परातीमध्ये हा मसाला फैलवून ठेवायचा, म्हणजे तो गार होणार. चला तर आता जो मसाला गार होतो तोपर्यंत आपण रस्स्याला फोडणी घालून घेऊया. एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची. मोहरी तळतळली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा पण छान परतून घ्यायचा. त्याच्यामध्येच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. छान गोल्डन कलर येईपर्यंत ते भाजून घ्यायचं. यामध्ये 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच मीठ, हळद आणि गरम मसाला टाकायचा अर्धा चम्मच. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि जी आपण उकळलेला बटाटा ठेवला होता तो टाकून घ्यायचा. आणि जी आपण आपली मूग शिजून घेतली होती ती टाकायची आणि चांगली स्मॅश करून घ्यायची. त्याच्यामध्ये चमच्याने दाबून घ्यायची आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं. याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा लागतो तेवढा पाणी टाकायचं आणि छान शिजू द्यायचा. जेवढा हा रस्सा शिजेल तेवढी टेस्ट आणखी छान येते. त्यामुळे पहिले मोठ्या पावरवर गॅसच्या उकळी आणून घ्यायची रस्स्याला. नंतर बारीक पावरवर तो रस्सा किमान 15 मिनटं शिजवून घ्यायचा. जेवढा आपण जास्त शिजवू तेवढा तो फ्लेवर आणखी छान होतो. चला तर वडे बनवून घेऊया. पहिले गोल करायचे आणि ते थोडे प्रेस करून घ्यायचे, चपटे करून घ्यायचे वडे. चला वडे सर्व बनले आहे. आता यासाठी आपण बेसन घेणार आहे. बेसन पहिलेच मी गाळून घेतलं होतं. त्याकरता आता आपण मोठ्या चमच्याने 3 चम्मच बेसन घेतले आहे. त्याच्यामध्ये टाकायचं मीठ अर्धा चम्मच. त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे पाणी टाकून पहिले आपण छान प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भिजवून घ्यायचं. सगळ्यात पहिले कमीच पाणी टाकायचं, कारण की त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे गुठळ्या, त्यामुळे कमी पाणी टाकून पहिले ते भिजवून घ्यायचं बेसन. आणि जास्त पातळ करायचं नाही. जेवढं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना त्या प्रकारेच ते थिकनेस असला पाहिजे त्याच्यामध्ये, कारण की कोटिंग छान झाली पाहिजे.
याच्यामध्येच आपण टाकणार आहे ओवा. ओवानी फ्लेवरही छान येतो आणि पचायला हलकं जातं. थोडं याच्यामध्ये टाकायचं खायचा सोडा, त्याने फ्लफीनेस छान येतो आणि छान बॅटर फेटून घ्यायचं. एका साईडला मी एका गॅसवर कढई चढवली आहे. तेलाची पहिले चांगलं गरम करून घ्यायचं तेल, नंतरच टाकायचं. आणि मी कसुरी मेथी त्या रस्स्यामध्ये टाकली आहे, तुम्हाला आता दाखवली आहे. चला तर आता वडे आपण तळून घेऊया छान प्रकारे. पहा, इतकं थिकनेस असलं का वडे चांगले कोट होतात, नाहीतर ते कोट होत नाही आणि ते पातळ पातळ राहते. चला तर आता वडे छान प्रकारे आपण गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. आणि अशा प्रकारे वडे तुम्ही नक्की करून पहा. त्याच्यामध्ये जे बेसन वापरतो त्यांनी टेस्ट आणखी छान होते आणि चवीला पण एक नंबर लागतात. अशा प्रकारे एकदा नक्की करून पहा. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. आणि नाशिकमध्ये आपण क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही एकदा ऑर्डर नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अशा प्रकारे आपली रेसिपी कंप्लीट होते. एकदम टेस्टी झाली होती. एकदा नक्की करून पहा या प्रकारे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.